सगरो हथियार आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज, आइए महाराज, आइए महाराज विराज। उतारू मैं गिरधर तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, ओम पसी नाव मेरी पार दो भगवन। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, ओम पसी नाव मेरी पार दो भगवन। दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की है भीख मांगती, मन में बसा के तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती। मांगो तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। मांगो तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, चिंता है तुझको प्रभु संसार की, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती। वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुण गान करे छेड़ भी ना तार। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त सभी गाए प्रभु तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती, उतारू मैं गिरधर तेरी आरती, उतारू मैं गिरधर तेरी आरती। कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेन्द्रम, सदा वसंतम हृदयारविंदे, भवं भवामि सहितं नमामि। कर्पूरनीराजनं धूपं दीपं समर्पयामि, हलिलोटाङ्गनवन्दनं पाहिन रूप तुझे प्रमेय लिंगनानंद पूजन भावे भवानी मने। तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव 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 सर्व मम देव देवो, कायेन वाचा चिन्तयेन वा पदं मजा वा करोमि सकल
श्री नारायणाती समर्पयामि श्री धर्मयोग गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की जय राधा रानी सरकार की जय गोवर्धन गिरिधर लाल की जय श्री महाकाल सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजानन भूतगणादिसेवितं कपितजम्बबलजारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां नान्यन्धकारा हस्ते स्फटिकमालिकां व्योति पद्मासनी संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छोटई वंदे मासुगवई नम परम कल्याण नम परम मंगलम वासुदेवाय शान्ताय यदुनापदे नमः माता पिता तुम मेरे शरण में पढ़ू मैं किसकी तुम बिना रन दूजा आस करूं मैं किसकी तुम पूर्ण परमात्मा प्रभु तुम अंतर्यामी परब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी तुम करुणा के सागर तुम पालन करता प्रभु मैं मूर्ख खल कामी कृपा करो प्रभु तुम हो एका गोचर प्रभु तुम सबके प्राणपति इस विधि मिलू दया मैं तुमको मैं तुम की प्रभु दिन बंधु दुख हरता तुम ठाकुर मेरे तेरे अपने हाथ बढ़ाओ द्वार खड़ा मैं तेरे सच्चिदानंद रूपाय विश्वोपत्यादितवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नारायण नारायण कृष्ण गोविंद गोपाल नारायण 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 कृष्ण गोविंद गोपाल नारायण हे नारायण नारायण कृष्ण गोविंद गोपाल नारायण 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 ताली बजाओ सब गाओ गोविंद हे नारायण नारायण कृष्ण गोविंद गोपाल नारायण 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 कृष्ण गोविंद हरि बोल गोपाल नारायण कृष्ण गोविंद 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 गोपाल नारायण हे नारायण नारायण कृष्ण गोविंद गोपाल नारायण बोलो सब नारायण नारायण कृष्ण गोविंद गोपाल नारायण हे नारायण नारायण कृष्ण गोविंद गोपाल नारायण बोलो नारायण नारायण कृष्ण गोविंद गोपाल 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 नारायण हे नारायण ओ नारायण कृष्ण गोविंद गोपाल नारायण हे नारायण ताली बजाओ। नारायण कृष्ण गोविंद गोपाल नारायण हे नारायण नारायण कृष्ण गोविंद गोपाल नारायण 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 नारायण राधे कृष्ण गोविंद गोपाल नारायण नारायण कृष्ण गोविंद गोपाल नारायण 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 कृष्ण गोविंद गोपाल नारायण 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 कृष्ण गोविंद नारायण 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 कृष्ण गोविंद गोपाल नारायण गोपाल कृष्ण भगवान राधा रानी सरकार की जय गोवर्धन गिरिधर लाल की जय
श्रीमद्भागवत महापुराण की की जय. तुमचा आवाज यायला पाहिजे. हा? अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीम कृपेने सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गुरुनाम गुरु स्वानंद सुख निवासी जोग महाराज यांच्या निस्सीम कृपेने गुरुनाम गुरु जोग महाराज मोठी बाबा नथुसिंग बाबा या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या पुण्यपावन पवित्र अशा श्री क्षेत्र या लासगाव नगरीमध्ये चिरंजीव सागर आणि चिरंजीव सोकांक्षिणी हर्षदा यांच्या शुभविवाह सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा संपन्न होत आहे आणि आजचा चतुर्थ दिवस. या कार्यक्रमाचे आयोजक गंगा भागीरथी सेवाबाई गोकुळ चौधरी, श्री नामदेव झुपरू चौधरी, श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर गोकुळ चौधरी, सौभाग्यवती बेबाबाई ज्ञानेश्वर चौधरी, समस्त जाधव चौधरी परिवार, समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, महिला माता, बालगोपाळ, तरुण मित्र मंडळ या सर्वांचं मोलाचं आणि अतिशय सुंदर असं सहकार्य या कार्याला लाभत आहे. आणि आज आपण 4थ्या दिवसाच्या श्रीमद भागवत कथेला या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. श्रीमद भागवत कथा ही श्री शिव सोहळ्याच्या निमित्तानं आहे. अतिशय मंगलमय पवित्र आनंदी वातावरणामध्ये संपन्न होत आहे. सगळेजण या कथेचा आनंदाने स्वीकार करत आहे आणि प्रत्येकानं स्वीकार केलाच पाहिजे. काय स्वीकारावं आणि काय स्वीकारू नये याला शास्त्र आहे. काय स्वीकारू नये? संसारातल्या काही गोष्टी स्वीकारू नये, पण परमार्थामधल्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. परमार्थामध्ये जो आनंद मिळतो तो संसारामध्ये कधीच मिळणार नाही. पण विशेष आहे, संसाराशिवाय सृष्टीला रंग चढत नाही. मग संसार कसा केला पाहिजे? संसार संतांच्या विचाराने केला पाहिजे. संसार आपल्या वाडवडिलांच्या प्रवासाने केला पाहिजे. आपल्या वाडवडिलांनी जे धर्म कार्य केलं, संत कार्य केलं, आपला संसार आनंदाने फुलवला, त्या संसाराला कसं सुंदर बनवता येईल याचा प्रयत्न या संसारामध्ये प्रत्येक जीवानं केला पाहिजे. घरदार पैसा हे सगळं मिळणार आहे आणि मिळाल्यानंतर ते निघूनही जाणार आहे. परंतु आपल्या वंशामध्ये घडलेला परमार्थ, आपल्या कुळामध्ये घडलेलं हे परमार्थिक साधन, आपल्या गावामध्ये घडलेला सत्संग, आपल्या पवित्र भूमीवर विराजमान झालेलं श्रीमद भागवत महापुराण आणि या श्रीमद भागवत महापुराणाची भगवंताची लीला कृती सदैव जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत याची नोंद इतिहासामध्ये साक्ष देणार आहे. जीवनामध्ये आपण तेच केलं पाहिजे. आज माणसं नुसतं राबतात संसारामध्ये महाराज, इतकी राबतात
मी बोलून जाऊ का, जनावरापेक्षाही जास्त राबतात लोक संसारात. पण काय मिळतं मला सांगा ना, काही मिळत नाही महाराज. संसारामध्ये किती वाढवलं काही मिळणार नाही. मी नेहमी सांगत असतो, संसार किती केला संसारामध्ये सुख मिळणार नाही. कारण संसारात दुःखाने भरलेला आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि सुखाचा विचार नाही खोटे. रात्रंदिवस तळमळ करतायत माणसं संसाराकरता. घर बांधलं गेलं पाहिजे, मुलं शिकली पाहिजे, शेतीवाडी वाढली पाहिजे, पिकं निघाली पाहिजे, दारामध्ये विज्ञानाची साधनं आली पाहिजे. याच्याकरता पैसा मिळवला पाहिजे, आणि पैसा मिळवण्याकरता माणसं दिवस रात्र पळतात. पण काय मिळतं आपल्या हातामध्ये? शेवटी दुःखच मिळतं दादा. मग या दुःखातून बाहेर पडणारं जगामध्ये दुसरं साधन नाही. मग या दुःखातून बाहेर पडण्याकरता जगामध्ये एकच साधन आहे, आणि त्या साधनाला म्हणतात भगवंताची भक्ती. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करणीय मान एकविध, करणीय मान एकविध, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचे चिंतन. मग संसारामध्ये देवाचं चिंतन केलं पाहिजे. देवाच्या चिंतनाने, संतांच्या सत्संगाने आणि शास्त्राच्या श्रवणाने जे सुख मिळतं, ते सुख संसारात कुठेही मिळत नाही महाराज. मग हे सुख मिळवण्याकरता संसारही केला पाहिजे आणि परमार्थही केला पाहिजे. प्रपंची असुनी परमार्थ साधावा, प्रपंची असुनी परमार्थ साधावा, प्रपंची असोनी परमार्थ साधावा, प्रपंची असोनी परमार्थ साधावा. वाचे आठवावा, वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवा पांडुरंग. प्रपंची असोनी परमार्थ साधावा, प्रपंची असोनी परमार्थ साधावा, प्रपंची असोनी परमार्थ साधावा, परमार्थ साधावा. प्रपंचामध्ये राहून परमार्थ साधला पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात ना, आसोनी संसारी जीवे वेगू करी वेद शास्त्र बारी बाह्य सदा. नाथ बाबा सांगतात, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर सांगतात, कमळाचं फूल पाण्यात राहतं, पण पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही. बेडूक पाण्यात राहतं, पाण्यातल्या चिखलात राहतं, पण ती बेडूक कधी त्या कमलकंदाच्या परागातलं सेवन करत नाही. तशी काही माणसं संसारात आहे, पण संसाराचा रंग अंगाला लागू देत नाही. पण काही माणसं संसारात बेडका सारखी आहे, पण कधी मकरंदाचं सेवन करत नाही दादा.
कमलकंदानी दर्दुरी नांदनो कयकेची गरी परीपरा असे विजय भ्रमरी हेरा चिकलू चिवरे. माणसानं संसार करावा पण संसाराचा रंग लागू देऊ नये. मग संसाराचा रंग लागू नये असं वाटत असेल ना, त्या कन्हैयाच्या रंगामध्ये रंगून जा. रंगी रंगी रे श्रीरंगी, रंगी रंगी रे श्रीरंगी. श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. जो श्री कृष्णाच्या रंगामध्ये रंगला त्याला संसाराचा रंग कधीच लागत नाही. म्हणून प्रपंच असून परमार्थ साधावा, संसारामध्ये राहून भजन करावं. आणि भजन करण्याकरता राजा परीक्षितीची परीक्षा आहे दादा. राजा परीक्षितीने संसार केला पण मरण कळालं, निघून गेला गंगेच्या काठावर. शुकदेवांची भेट घेतली आणि शुकदेवांनी सांगितलं, अरे तू निसंग सर्व संग त्याग करून आलाय ना, मग ज्याच्या करता आलाय त्या परमात्म्याचं भजन कर. आणि म्हणून राजा परीक्षितीने शुकदेवांच्या मुखातून नारायणाचं भजन घेतलं आणि राजा परीक्षितीने अखंड भजन केलं. महाराज नारायण नारायण अखंड भजन केलं. पण त्या शास्त्र देवाने शुकदेवाने सांगितलं, देवाला जाणायचं असेल तर सृष्टीचं वर्णन ऐकावं लागेल. म्हणून सृष्टीचं वर्णन ऐकण्याकरता सृष्टी कशी निर्मिती झाली हे शुकदेवाने राजा परीक्षितीला सांगितलं. ब्रह्मांडामध्ये वैराज नावाचा एक पिंड ब्रह्मांडामध्ये राहणारा एक नारायण आहे. आणि त्या नारायणाची कर्तुम अन्यथा कर्तुमची शक्ती आहे ना, त्यांनी एका निर्जीव मांसाच्या गोळ्यामध्ये परावर्तित केली. आणि नारायण भगवंताने या पिंडाची निर्मिती केली. नीट आहे का? आणि विष्णू परमात्म्याची निर्मिती केली, शंकराची निर्मिती केली, ब्रह्मदेवाची निर्मिती केली. ब्रह्मदेवाची निर्मिती ही नाभी कमलातून आहे. आपल्या नाभीमध्ये 72,000 नाड्या जोडलेल्या आहेत. नाभी माहिती आहे ना, आपण बेंबी म्हणतो तिला. तिथं किती हजार नाड्या जोडल्या आहेत? 72,000 नाडींचं सॉकेट आहे तिथे. आणि तिथून सगळ्या वायरी गेले. मेंदू पर्यंत तर नखाच्या बोटाच्या नखापर्यंत. आणि तिथून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. म्हणून स्नान करण्याच्या आधी प्रत्येकानं एक तांब्या पाणी आंघोळीच्या आधी आपल्या नाभीवर अशी धार धरली पाहिजे. काय फायदा होतो महाराज त्याचा? त्याच्या 72,000 नाड्या आहेत ना, त्या 72,000 नाड्या प्रवाहित होतात. जे ब्लड सर्क्युलेशन असतं, जो रक्ताचा प्रवाह असतो ना, तो सुरक्षित होत असतो. त्याच नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ते आपण काल बघितलं. आणि ब्रह्मदेवानी आपल्या बाहूतून एका स्त्रियाची आणि पुरुषाची निर्मिती केली. त्याचं नाव आहे मनू आणि स्त्रीचं नाव आहे शतरूपा.
आणि त्या मनू आणि शत्रुपेला सांगितलं की तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. त्यांनी आदेश मान्य केला. पण त्याच वेळेला मनू आणि शत्रुपेने सांगितलं, ब्रह्मदेवा आम्ही सृष्टीची निर्मिती करतो, पण आम्हाला राहण्याकरता जागा द्या. आणि आपण काल बघितलं, आपण जिथे राहतो ती पृथ्वी पाण्याच्या खाली होती. कारण पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट आहे. पृथ्वीपेक्षा पाणी किती आहे? 10 पट आहे. म्हणून पाण्याच्या खाली होती. आणि त्याच वेळेला ब्रह्मदेवांना शिंक आली आणि त्या शिंकेतून एक वरा बाहेर पडला, आकाशात गेलो, अकस्मात केलं आणि आपल्या दाढेवरती पृथ्वी उचलून आणली. आणि त्या पृथ्वीवर ही सृष्टी तुम्हा आम्हाला निर्माण केलं. त्याच गोमती तीरावर मनू आणि शत्रुपेनी 6000 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याशिवाय चांगली संतान जन्माला येत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये चांगली संतती जन्माला आणायची असेल तर पती पत्नीचं मन पवित्र असावं लागतं. पती पत्नीचं मन प्रसन्न असावं लागतं. पती पत्नीचा एक विचार असावा लागतो. ज्याचा एक विचार आहे, ज्याचं एक मन आहे, जे पती पत्नी प्रसन्न आहेत ना, त्यांच्या पोटी चांगली संतान जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. मला आणि म्हणून 6000 वर्षे गोमती तीरावर तपश्चर्या केली. दादा उगाच नाही आमच्या तुकोबारांनी म्हटलं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. मग सात्विक मुलं केव्हा जन्माला येतात? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जर गोकुळ बाबांनी परमार्थ केला नसता तर आबाच्या वाटेला आला नसता. आणि आबाच्या वाटेला आलेला परमार्थ जर झाला नसता तर आज सागरचं आणि हर्षदाचं लग्न श्रीमद भागवत कथेमध्ये लागलंच नसतं. शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी ओ, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी. त्या संसारामध्ये निर्मित केलेली संतती किती संस्कारानं वाढवली. अरे याला फार महत्व आहे. माणसाला 2 घास कमी खायला असले चालतील, डोक्यावर छत्र कमी असेल चालेल, अंगावर कपडा कमी असेल चालेल, खिशात पैसा कमी असेल चालेल, पण घरामध्ये आपल्या पोटी संतान चांगली पाहिजे. तुम्हाला करोडची अब्जावधीची संपत्ती आहे, पण पोरण आला एक जन्माला आले तर उपयोग नाही. दादा परमार्थ याच्यासाठीच आहे, शास्त्र याच्यासाठीच आहे, भागवत याच्यासाठीच आहे. आपल्याला जे समजत नाही ना ते समजण्याकरता श्रीमद भागवत महापुराण आहे. आणि म्हणून चांगली संतती निर्माण करायची असेल, सृष्टी पुण्यवान करायची असेल तर पती पत्नीकडे तपश्चर्या पाहिजे. आणि म्हणून मनू आणि शत्रुपेने 6000 वर्ष तपश्चर्या केली. आणि त्यांच्या पोटी 2 मुलं जन्माला आले. एकाचं नाव आहे उत्तानपाद, दुसऱ्याचं नाव आहे प्रियव्रत. 3 मुली जन्माला आल्या महाराज. पहिली आकृती, दुसरी देवहूती, तिसरी प्रसूती. त्याच्यात आकृती पुत्रिका धर्मानुसार आपल्या वडिलांना द्यायची असते. पहिली मुलगी तर झाली ना महाराज, तर ही आपल्या वडिलांना द्यायची असते. त्याला पुत्रिका धर्म म्हणतात. पुत्रिका धर्माचा अर्थ काय होतो? जी मुलगी आपल्या घरामध्ये येते, मग आपण त्या घरात जन्माला आलो, आपण वाढलो आणि संसाराकरता इकडे आलो, मग आपण आपल्या आई वडिलांना दिलं काय?
तर आपल्या आई वडिलांना काय द्यायचंय, तर आपल्याला जी पहिली मुलगी होईल ना दादा, ही मुलगी आपल्या वडिलांना द्यायची. त्याला पुत्रिका धर्म म्हणतात. म्हणून जी पहिली मुलगी झाली ना आकृती, ती पुत्रिका धर्मानुसार दिली. तिसरी जी मुलगी आहे प्रसूती, ही दक्ष प्रजापतीला दिली. ऐका जरा. आणि जी 2 नंबरची मुलगी होती ती कोणाला दिली हो? ती मुलगी कदर्मांना दिली. नुसत्या कथा ऐकू नका, त्याचं चिंतन करा. ऐकून घरी जाऊन 1 तास विचार करा महाराजांनी काय सांगितलं. श्रवण, मनन, चिंतन, निधी ध्यासन. इकडं ऐकायचं आणि इकडं सोडून द्यायचं, चाललंय आपला धंदा रोज. खाया पिया सुखसी सोया, नाक जमाना खोया. अरे आउट हात का मानव देह तुझे भगवान ने दिया. हे देवानं शरीर कशा करता दिलंय महाराज? भगवंताचा विचार करण्याकरता, भगवंताची ओळख करून घेण्याकरता, भगवंताचा साक्षात्कार करून घेण्याकरता, भगवंताच्या स्वरूपाची अनुभूती येण्याकरता. पण आपलं चाललंय महाराज बेसुमार जीवन चाललंय आपलं. आपण जे खाऊन येते खातो, जे पिऊन येते पितो, जिथं जाऊन येते तिथे जातो, जे करून येते करतो, आणि जसं मरू नये तसं मरतो. दादा आपण करतो तरी काय दुसरं? टांग्याला घोडे झुपलेत महाराज, पण त्या घोड्याला जर लगाम नसेल, टांगा सुरळीत चालेल का दादा? लगाम सोडला घोडेही फरार आणि टांगाही फरार. तसं आपलं जीवन आहे दादा, कधी संपून जाईल काही सांगता येत नाही. म्हणून जीवनामध्ये लगाम पाहिजे. आणि संसारी जीवनाला रोखण्याकरता अरे शास्त्र म्हणजे लगाम आहे धारा. हो. आणि म्हणून ऐकून सोडू नका. श्रवण करा, मनन करा, चिंतन करा, निधी ध्यासन करा. आपण इथं ऐकलं इथं झटकून देतो. म्हणून संपूर्ण देहाचे कान करा, एकाग्र चित्ताने बसा. ही संधी तुम्हाला 3 तास या ठिकाणी बसण्याकरता संधी आहे. ही वेळ गमावू नका, दौडू नका. डोक्यात काय किडा असेल ना ते घरीच काढून या. आणि डोक्यात किड ठेवून जर कीर्तन प्रवचन ऐकलं, कथा ऐकली तर काही उपयोग होणार. पण आपल्या डोक्यामध्ये एवढं गबाळ भरलं, एवढं गबाळ भरलं, एवढं गबाळ भरलंय, आपल्याला काही सुचत नाही महाराज. एका गावाला कीर्तनाला गेलो, आता आठवलं म्हणून सांगतो. तसं कथेमध्ये इकडचं तिकडचं सांगायचं नसतं. पण आता तुमची डोळे मिची मिची करतात म्हणून थोडं सांगावं लागतं. सांगू का नको सांगू? मी एका गावाला कीर्तनाला गेलो. किती डोक्यात गबाळ असतो महाराज माणसाचे बघून. एका गावाला कीर्तनाला गेलो, उशिरा पोचलो. ज्या घरी जेवण होतं त्या घरीच गेलो. सगळ्यांची जेवण आटपलेली, माझी वाट पाहत होते. मी पोचलो, गाडी लावली. ज्या घरी जेवण होतं ना महाराज, संत पंगत होती, त्या घरी आनंद होता. ज्याच्या घरी ही संत पंगत असते ना महाराज, त्या घरी आनंद असतो. ज्या घरी भागवत असतो ना महाराज, त्या घरी आनंदी आनंद असतो. आमच्या चौधरी परिवारामध्ये इतका आनंद आहे महाराज, इतका आनंद आहे. ती म्हणे मी पुढे, ती म्हणे मी पुढे. सगळे आनंदामध्ये महाराज. सकाळी उठल्यापासून मी म्हणतो झोपतात का नाही का माहिती. मी केव्हा का उठे ना, घरामध्ये आवाज चालूच असतो. मी रात्री 2:30 वाजता उठलो होतो, तरी गलबाला ऐकू येत होता. पुन्हा 3:30 वाजता उठलो, तरी गलबाला ऐकू येत होता.
पुन्हा 5:30 वाजेला उठलो. तरी आमची शेवाबाई झाडतच होती. हा. मी काल त्याला विचारलं, म्हणजे एवढ्या वयामध्ये एवढी एनर्जी, म्हणे भाऊ नाच सोनची कांची. हा आनंद आहे मला त्यांच्या जीवनातल्या. माझ्या समोर माझ्या नातवाचं लग्न होणं, माझ्या घरामध्ये लक्ष्मीच्या रूपानं नाच सून येणं, अरे या आईच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद आहे महाराज. तुमच्याकडे लग्न असलं की नवरदेवनी माय भलती नाचस. आमच्याकडे नाही नाचत असं नाही. आमच्याकडे नवरदेवनी माय पुढे बियाव नाही. ती फक्त तुळशीला पाणी घालायच्या दिवशी दिसन. पण तुमच्याकडे आनंद घेतात महाराज. ऐका ना, काही समाजामध्ये प्रथा आहेत, पण त्या प्रथा आनंद घेणारे आहे. मग पैसा खर्च करून जर आनंद मिळत नसेल तर उपयोग काय? आनंद घेतला पाहिजे. हो, आणि तो आनंद या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या घरामध्ये आहे. बरं नीट ऐका, एक गोष्ट महत्वाची बरं का सागर, एक गोष्ट महत्वाची नीट ऐका. तुम्ही 50 लाख रुपये खर्च केले, 20 लाख रुपये खर्च केले, लोक 6 तारखेला खाऊन जातील, खाल्लेलं विसरून जातील, खाऊन जातील, खाल्लेलं 6 तारखेनंतर विसरून जातील. पण तुमच्या चौधरी परिवारामध्ये आणि लासगाव मध्ये सागरच्या लग्नाच्या निमित्तानं कथा झाली होती. हे पिढ्याना पिढ्या अरे सुवर्ण अक्षरानं लिहिलं जाईल दादा. कधीच लोक विसरणार नाही. म्हणून हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. आणि म्हणून जीवनामध्ये देवतीला 2 मुलं झाले, 3 मुली झाल्या. आकृती पत्रिका धर्मानुसार. प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली आणि देवती कुणाला दिली? इथून गेलो होतो आपण एवढं. कदरमांना दिली महाराज. आणि कदरमांना दिल्यानंतर एक मान्य 8 सांगितलं मी. आपण काल ऐकली की देवतीच्या आई वडिलांना मनू आणि शत्रुपेला सांगितलं, हो मी तुमच्या मुलीची लग्न करे, पाणीग्रहण करेल, पण एक मुलगा झाला की मी वनगमन करेल. याच्यातनं काय बोध घेतला हो आपण? याच्यातनं एकच बोध घेतला, आपलं संसारामध्ये काय काम आहे की संसारामध्ये येऊन आपला वंश निर्माण करून संसारातून बाहेर पडणं आणि धर्म वाढवणं हे जीवाचं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून कदरमाने सांगितलं की मी एक मुलगा झाला की निघून जाईल. पण देवाची करणी नारळात पाणी वेगळंच आहे दादा. 12 वर्ष तपश्चर्या केली देवतीनं, मालकाला साह्य झाली आणि 12 वर्षानंतर सरस्वती नदीच्या बिंदू सरोवरामध्ये शुचिर्भूत स्नान केलं आणि भव्य दिव्य अशा विमानामध्ये बसली. 100 वर्ष त्या विमानाने प्रवास केला आकाशामध्ये. आणि एक नाही महाराज, 9 मुली जन्माला आल्या. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. राधे राधे गोविंद गोविंद 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 राधे.
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे 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 गोविंद राधे. ऐका एक नाही महाराज, देव चतुर आहे. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सगळा म्हणी धन्य तुझी विठोबा. एका मुलाची आड घातली पण देवाने 9 मुली दिल्या महाराज. आता 9 मुली का दिल्या तर 9 मुली म्हणजे 9विधा भक्ती आहे. हा आणि कदरमाने सांगितलं अगं ऐकलं का, मी आता वनगमन करतो. देवहूती म्हटले तुम्हाला वनगमन करता येणार नाही म्हणे. का तुम्ही शब्द बदलतायत. तुम्ही एक मुलगा झाल्यावर वनगमन करणार होते, आता 9 मुली झाल्या. यांचं पालन पोषण, या लग्ना योग्य झाल्यावर यांना वर शोधून त्यांचं लग्न सोहळा, त्यांना संसाराला लावणं ही जबाबदारी बापाची आहे. तुम्हाला जाता येणार नाही. या 9 मुलींचं लग्न लावा आणि मला एक मुलगा द्या, निदान माझ्या शेवटच्या वेळेला कामाला येईल आणि मग खुशाल वनगमन करा. माझं काही म्हणणं नाही हो, काही म्हणणं नाही माझं. त्यावेळेला देवतीनं सांगितलं आणि कदरमान्य ऐकलं आणि कदरमान्य देवतीला समजावलं. देवती अगं तुझी ती इच्छा पूर्ण होईल, मुलगा होईल, पण त्याच्यासाठी थोडीशी साधना कर, तपश्चर्या कर, भजन कर, संकीर्तन कर, व्रत कर, वैकल्य कर. 100% मुलगा होईल, काळजी करू नको. तुझं म्हणणं आहे ना मी या 9 मुलींचा विवाह केल्यानंतर निघून जावं, नक्की जाईल, या मुलींची व्यवस्था करेल. आणि म्हणून कदरमान आणि देवतीला 9 मुली झाल्या महाराज. पहिली मुलगी कला, दुसरी अनुसया, तिसरी क्रिया, चौथी हवीरभू, 5वी गती, 6वी श्रद्धा, 7वी ख्याती, 8व्या क्रमांकाची अरुंधती आणि 9व्या क्रमांकाची मुलीचं नाव होतं शांती. आता या उपवर झाल्या, लग्नाला योग्य झाल्या आणि कदरमाने त्यांचं लग्न लावलं. आता कुणाचं कुणाशी लग्न लावते मी सांगून जातो. जी 1 नंबरची कला होती ना ती मरीची नावाच्या ऋषीला दिली. 2 नंबरची जी अनुसया होती ना ती कोणाला दिली, आत्री ऋषीला. वा वा. क्रिया क्रतूला दिली, हवीरभू पुलस्याला दिली, गती पुलहाला दिली, पुलहा नावाची ऋषी होती. श्रद्धा अंगिराला दिली, ख्याती भृगु ऋषीला दिली, आणि 8व्या क्रमांकाची अरुंधती वशिष्ठ ऋषींना दिली. आणि जी शेवटची होती ना शांती, ती शांती अथर्वाला अर्पण केली. 9 मुलींचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता या 9 मुलींनंतर ही देवतीच्या मुली त्या. त्यानंतर प्रसूती कोणाला दिली होती, थोडं नेक्स्ट लक्ष देऊन ऐका. कोणाला दिली होती प्रसूती, कोणाला दिली होती? एक 10 मिनिटापूर्वी सांगितलं मी तुम्हाला.
दक्ष प्रजापतीला दिली होती. वा, त्या दक्ष प्रजापतीला प्रसूतीपासून 16 मुली झाल्या. किती मुली झाल्या? 16 झाल्या. त्याच्यातली एक मुलगी स्वाहा नावाची अग्नीला अर्पण केली. दुसरी स्वदा नावाची मुलगी पितृगणाला अर्पण केली. ऐका, एक पुत्रिका धर्मानुसार दिली आणि ज्या 13 होत्या ना, 13 त्या 13 धर्माला दिल्या. आता धर्माला कोणत्या मुली दिल्या? त्या 13 मुलींची नावं सांगतो, नीट ऐका. ही नावं नुसतं तुमच्या कानावर पडली ना तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. गोपाल, तुम्हाला आवाज येत नाही. नाराज आहे का माझ्यावर? तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? हा, तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? नाही ना? मग गजर करा ना, गोपाल. बस बस, शेवटपर्यंत असाच आवाज आला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त आवाज आला तरी काय अडचण नाही. गोपाल. वा, म्हणजे तुम्ही जय जयकारा केल्यावर मला कळेल की तुम्ही जागे आहात. राधा राणी सरकार की. वा, आणि एवढंच बरोबर येणार आहे. आणि असे हात वर करून का म्हणायचं असं सांगू का? आपण जे ऐकलं आपल्याजवळ राहतं का? ते नाही राहत ना. मग आपण जे ऐकलं, जिथपर्यंत ऐकलं आणि त्याच्यानंतर जय जयकाराचं केलं ना, तर जय जयकारा करून देवाला सांगायचं, देवा मी जे ऐकलं एवढं तुझ्याजवळ ठेव. पहिला जय जयकारा केल्यापासून दुसरा जय जयकारापर्यंत जेवढं ऐकलं ना तेवढं देवाजवळ जातं. म्हणून जय जयकारा केला पाहिजे. गोपाल. आता सगळेच हात वर झाले. ऐका, 13 धर्माला दिल्या. त्या 13 मुलींची नाव सांगतो प्रसूतीची, दक्ष प्रजापतीची. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, पुष्टी, तुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेघा, तितिक्षा, ही लज्जा आणि शेवटची मूर्ती या धर्माला अर्पण केल्या. ऐका ना. आणि अशा प्रकारे या तिन्ही मुलींचा कन्या विस्तार पाहिला. परंतु या देवहूतीला जो एक मुलगा झाला ना, त्या मुलाचं नाव आहे कपिल देव भगवान. कपिल भगवान की. आपल्याकडे किती गीता आहेत? लासगाव मधल्या नाही बरं, शास्त्रातल्या. आपल्याकडे किती गीता आहेत? आपल्याकडे हिंदू धर्माचा धर्मग्रंथ, हो काय नाव त्या धर्मग्रंथाचं? बाबा आमले काय माहिती. अरे शोकांती काय? हिंदू धर्मामध्ये येऊन जर हिंदू धर्म माहिती नसेल, अरे जिवंत राहण्यापेक्षा मेलेलं बरं ना. हिंदू धर्माच्या धर्मग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. पहिली श्रीमद भगवत गीता, दुसरी रुद्र गीता आणि तिसरी आहे कपिल गीता. ऐका ना. आणि म्हणून कपिल गीता फार सुंदर आहे दादा. आणि 9 मुली झाल्या आणि कदरमांना मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यानंतर कदरमांनी वनगमन केलं. ऐका, कदरमांनी वनगमन केलं आणि कदर्म एकटी राहिले. कदर्म निघून गेले. देवती एकटी राहिली. आणि देवतीनं आपल्या मुलाला म्हणजे कपिल भगवंताला विचारलं की जगात खरं सुख, खरा आनंद
कसा आणि कुठे लाभेल. खरं सुख, खरा आनंद कसा आणि कुठे मिळेल. तुम्ही पाचोऱ्याची बाजारपेठ फिरा नाही तर जळगावची बाजारपेठ फिरा, सगळ्या दुकानात सगळं मिळेल, पण आनंद मिळणारं दुकान अजून जगात निर्माण झालं नाही. आणि त्यावेळेला देवतीने आपल्या मुलाला प्रश्न विचारला, तम त्वागतम शरण्यम शरण्यम स्ववृत्य संसार तरो कुठारम विज्ञासे हम प्रकृतम पुरुष निमामि सधर्म विदाम वरिष्ठम. अरे कपिल देवा, हे भगवान, खरं सुख आणि खरा आनंद कुठे आणि कसा मिळेल सांगा. त्यावेळी भगवान सांगायला लागले, आई, इंद्रिय सुख भोगात अनेक वर्षी पडून आहेत. त्या संसार सुखाचा आता मला खरोखर उभं आलाय. कृपया संसाराच्या अंधकुपातून मला मुक्त होण्याचा मार्ग दाखवा. कारण नाशिवंत दिसणाऱ्या सुखातच आम्ही सुख मानणारे आहोत. नाशिवंत वस्तूपासून नाशिवंत सुख लाभणार, पण आपण नाशिवंत वस्तूची अधिक काळजी वाहतो. जे नाश पावणार आहे आपण त्याची जास्त काळजी वाहतो. आता हे शरीर नाश पावणार आहे, कदापाच 400-500 वर्ष कोणाला मिळणार आहे नाही दादा. हे नाश पावणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. हे शरीर नाशिवंत आहे महाराज, पण या नाशिवंत शरीराची आपण जास्त काळजी घेतो. 3 वेळा आंघोळ करतो, 10 वेळा पावडर लावतो, दिवसातून 3 वेळा ब्युटी पार्लरला जातो. काय मिळतो ब्युटी पार्लरला जाऊन? काही मिळत नाही मला. कारण देवानं स्त्रीला मुळात सुंदर बनवलंय, पण तिचं मन तिला म्हणत नाही की मी सुंदर आहे. असं आपल्या मनानं म्हणा ना, माझ्यासारखी सुंदर लासगाव मध्ये नाही. हा जर विचार तुमच्या मनात आला ना, तर कोणत्याच ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. आणि ब्युटी पार्लर म्हणजे फसवं दुकान आहे दादा, फसवणूक करतो. एक मुलगा बोल्यावर उभा राहिला आणि ब्राह्मणाने नवरीला आवाज दिला, नवरीला घेऊन लवकर या. आता ती ब्युटी पार्लरला गेली होती. नवरी त्या नवरदेवाच्या समोर उभी राहिली. तेव्हा आंतरपाठ धरलं होतं, 2-4 मंगलाष्टका झाल्या आणि ब्राह्मणाने आंतरपाठ काढायला सांगितलं. जसं आंतरपाठ काढलं तसं नवरदेवानं नवरीचं तोंड पाहिलं आणि नवरीचं तोंड पाहिलं आणि उपरनं धरणाऱ्या आंतरपाठ धरणाऱ्या मामाला नवरदेवानं जवळ बोलवलं. म्हणे मामा, म्हणे काय, ही जी मुलगी समोर उभी आहे माझ्या बोल्यावर, आपण पाहिली ती मुलगी ही नाहीची म्हणे. उपा कावर आपण जेव्हा पाहतो ना तेव्हा ती नॅचरल असते. तिनं मेकअप केलेला नसतो दादा, पण ज्या दिवशी लग्न करते ना
त्या दिवशी ती ब्युटी पार्लर जाते, ती मेकअप करते, ओळखूच येत नाही दादा. अहो तुम्हाला जाऊ द्या, मी पशी गई तू. आणि फसवा फसवी जळगाव जिल्ह्यातच चालते भाऊ. हा ऐका, म्हणून नॅचरल जीवन असावं माणसाचं. नॅचरल नाशिवंत ते आहे. याला तुम्ही किती साबण लावा, किती सेंट मारा, किती घासा मारा, याला काळं कातड गोरं होणार नाही, गोरं कातड पिवळं होणार नाही. पिवळा फक्त हळदीच्या दिवशीच होईल तो. पिवळा फक्त हळदीच्या दिवशीच होईल. म्हणून हे शरीर नाशिवंत आहे. आपण नाशिवंत वस्तूची जास्त काळजी घेतो. आता आपण घर जे बांधलं ते पडणार आहे का नाही, एक दिवशी पडणार आहे का नाही. मग किती काळजी घेतो त्या घराची आपण. आपण जे सोनं नाणं विकत घेतो, अंगावर घालतो, हे एक दिवशी जाणार आहे का नाही. पण किती काळजी घेतो. पोरापेक्षाही जास्त काळजी सोन्याची घेतो. त्याची नुसती फिरकी राहिली तरी नांदराला जातो. किती काळजी घेतो महाराज आपण. हे नाशिवंत आहे. आणि नाशिवंत गोष्टीचीच माणसं जास्त काळजी घेतात. म्हणून माणसानं नॅचरल जीवन जगलं. अजून काही नाही, आज सुरुवात आहे. 4 दिन आहेत मनाकडे. सगळ्यांचा हिशोब होईल. कारण मी 2-3 दिवस गंमत पाहतो. सगळ्यांचा हिशोब होईल. आणि असा हिशोब होईल ना, पक्का हिशोब होईल. हा गोपाल, तुम्ही काय पॅट्रिक ने वायरी निघत आहे का, लूज शेतीस का. अरे 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 गोपाल, घर मध्ये बऱ्या आरोळ्या मारतीस तुम्ही. त्या गल्लीनं आवाज या गल्ली मग. त्या गल्लीचं भांडण झाली ना, नुसता आवाज आला ना तर आवाजावर ओळखते. आई तीच याज इतका आवाज, आणि इथं आवाज नाही. गोपाल आणि हेच कामात येणार तुमची. ऐका ना. आणि म्हणून नाशिवंत वस्तूचीच आपण जास्त काळजी घेतो महाराज. अनित्य सुखम लोक इमं प्राप्य भजस्व कपिल देव भगवान मातेच्या आईच्या देव तिच्या विनंतीला मान देऊन देव तिच्या प्रश्नाचं उत्तर देतात. आणि त्या उत्तरालाच कपिल गीता म्हणतात. म्हणून रुद्रगीता, कपिल गीता आणि श्रीमद भगवत गीता. त्यासाठी आईला सांगतात कपिलदेव भगवान, सत्संग केला पाहिजे. कारण संत संगतीने भाव शुद्ध होतात. नीट ऐका जरा. संत संगतीने आचार शुद्ध होतात. आणि एकदा संत संगतीने आचार भाव शुद्ध झाले की माणसाचं कार्य क्रिया सात्विक होऊ लागतात. शुद्ध भावयुक्त शुद्ध क्रिया होतात. माणूस काया वाचा मनाने शुद्ध होऊन सात्विक आचरण करून भगवंताच्या भक्तीमध्ये रमू लागतो. म्हणून भक्तीमध्ये रमायचं असेल तर संतांची संगती केवळ पाहिजे. संगती केवळ संघ परिसर परित्यागी महात्म्याची करावी. पण संगती कुणाची करावी महाराज? ज्यानं सर्व संघ परित्याग केलाय अशा महात्म्याची संगती करावी. त्याच्या संगतीमध्ये श्रवण घडतं, भगवंताचं स्मरण घडतं, प्रसंगी संकीर्तनाचा
आनंदही चाखायला मिळतो. त्यामुळे विवेक वैराग्याचा उदय होतो, विषयात वैराग्य निर्माण होतं आणि भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं आणि आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती जागृत होते. असं कपिल भगवान आपल्या आईला सांगतात. पण भक्ती करताना कसली अभिलाषा ठेवू नये. अहेतुक भक्ती करावी, निष्काम भक्ती करावी. भगवंताची भक्ती अहेतुक असावी, त्यामुळे भगवान लवकर प्रसन्न होतात. हो, अहेतुक भक्ती मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. शरीर संबंधाचा द्यासक्त सोडून त्याग करून जो माझी भक्ती करतो त्याला मी संसार सागरातून पार करतो. तेषामं समुद्धरता मृत्यु संसार सागरा भवामि न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. जो संत संगतीमध्ये भक्ती करतो, निष्काम भक्ती करतो, भगवान त्याला या संसारातून मुक्त करतात. यम नियमाचं भागवत भक्तीचा अभ्यास स्वाध्याय करावा. भक्ती भागवताने भगवंताच्या कथा श्रवण कराव्या, भगवंताच्या लीला चरित्राचं स्मरण करावं. त्याच सच्चिदानंद तापत्रय नाशक भगवंताचं संकीर्तन करावं. सर्व प्राणीमात्रामध्ये समभाव ठेवावा. नाशवंत वस्तूच्या आसक्तीमध्ये त्याग करावा. सगळ्यांबद्दल सारखं प्रेम असावं. अदेवेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव च निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी. सगळ्यांवर समभाव असावा, सगळ्यांवर सारखं प्रेम असावं. सारखं प्रेम सगळ्यांवर कुणाचं असतं? एक संतांचं आणि एक आईबापांचं सारखं प्रेम असतं मला. आणि म्हणून बहुतांशी मौन पाळावं. भक्ती करायची असेल तर मौन पाळावं. जास्त बोलू नये. बोलून कामं होत नाही, न बोलता खूप कामं होतात महाराज. म्हणून मौन पाळलं पाहिजे. मौनम सर्वार्थ साधनम. मौन पाळलं पाहिजे. बोलायच्या वेळेला नेमकं बोललं पाहिजे. पण आपण असं बोलतो की जो समोरचा मनुष्य कायमचा आपल्यातून निघून जातो. म्हणून हातातला बाण आणि मुखातला शब्द सांभाळून सोडावा दादा. कदाचित बाण सोडला तर हृदय शरीरातून काढता येईल, पण मुखातून निघालेला शब्द एकदा का हृदयामध्ये घुसला तो पुन्हा कोणत्याच मार्गाने काढता येत नाही. म्हणून भक्ती करायची असेल, संसार सागरातून मुक्त व्हायचं असेल तर मौन धारण केलं पाहिजे. हो, समाधानी राहावं माणसानं. जशी अवस्था आहे, जशी वातावरण आहे त्यामध्ये समाधान राहावं. आता आम्हाला समाधानी राहावं लागतं. एखादा लाईट कमी लागला ऐकून घ्यावं लागतं 2 दिवस. 2 फुलं कमी असले समजून घ्यावं लागतं. एखाद्या तिखट भाजी झाली समजून घ्यावं लागतं. समाधानी राहावं माणसानं. आणि जो समाधानी आहे त्याला कधीच काही कमी पडत नाही दादा. ऐका ना, समाधानी असावं, मितहारी असावं, संतुष्ट असावं. सर्वांशी मैत्री ठेवावी. आपल्याला एखादं कार्य करून घ्यायचं असेल ना, एखादं काम करून घ्यायचं असेल ना, तर सर्वांशी गोड बोलायचं. हा, तेवढ्या पुरतं नाही बरं. आपला असं आहे, घर सोरो वैद मोरो, कथा सोरो बुवा मोरो. नवीन म्हण तयार केली आज. एखादं कार्य करायचं असेल ना, सगळ्यांशी मैत्रीनं
प्रेमानं बोललं पाहिजे, अंतकरणामध्ये दयाभाव ठेवला पाहिजे, असं कपिल देव आपल्या आईला उपदेश करतात. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष याचं सदैव स्मरण ठेवलं पाहिजे. माणसाने नेहमी आठवण ठेवायची. कशाची? जन्माची, मृत्यूची, व्याधी, जरा, दुःख आणि दोष याचं नेहमी स्मरण ठेवावं माणसानं. या गोष्टी कुणालाच चुकल्या नाहीत. जन्म कुणाला चुकला नाही, जरा कुणाला चुकलं नाही, दुःख कुणाला चुकलं नाही, दोष कुणाला चुकला नाही. दोष भगवंताला लागला, कलंक भगवंताला लागला, दुःख भगवंताला भोगावं लागलं. महाराज, भगवंताला व्याधी भोगावी लागली, भगवंताला जरा भोगावी लागली. ऐका ना, भगवंताला मृत्यू सुद्धा घ्यावा लागला, भगवंताला जन्म सुद्धा घ्यावा लागला. मग जिथे देवाला या गोष्टी चुकत नाही, मग तिथे आपल्याला चुकणार आहेत का? म्हणून नेहमी माणसाने या 6 गोष्टी लक्षात ठेवाव्या. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष याचं सदैव स्मरण ठेवावं आणि अनित्य संसाराबद्दल वैराग्य निर्माण करावं. ऐका ना, आणि त्याच्यासाठी काय करावं? तर भगवंताचं चिंतन करावं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषान दर्शन भगवद्गीता सांगते. आणि काय करावं? काळ सारा वाचिंतनी एकांतवासी गंगा स्नान देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. संसारातून मुक्त व्हायचं असेल तर काळाला सारलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, देवाला आपलंसं केलं पाहिजे आणि रोज तुळशीला प्रदक्षिणा घातली पाहिजे. प्रदक्षिणा तुळशीच्या. 2 दिवस तुळशी नव्हती आली, 3ऱ्या दिवशी आली. मी बोलत नाही, मी पाहतो सगळं, मला सगळं दिसतं. तुम्हाला वाटतं अण्णा महाराज झोपलाय? नाही नाही, अण्णा महाराज झोपत नाही. बरं, मला अशी व्यवस्था मिळाली महाराज, मला घरातलं बी सगळं दिसतं, मंडपातलं बी सगळं दिसतं. आणि खूप सुंदर व्यवस्था करतात. ज्यांच्याकडे माझा मुक्काम आहे ना, खूप सुंदर सेवा करतायत महाराज. ऐका ना, खूप सुंदर सेवा करतायत महाराज. म्हणून तिथून सगळं दिसतं मला. तिकडे गेलं की घर दिसतं आणि इकडे गेलं की मंडप दिसतो. मग कोण काय करतं, कोण कुठं जातं, किती लोक जातात हेही कळतं. म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये समभाव असावा. अशा प्रकाराने कपिल देवानी भगवत भक्तीचं उपदेश आपल्या आईला केला, देवतेला. आता कपिल देवाने आपल्या आईला अष्टांग योगाचं प्रबोधन केलं. नीट ऐका. कपिल देव म्हणतात, माते आसन लावावं, प्राणायाम लावावा, करावा, सच्चिदानंद भगवंताचं ध्यान करावं, धारणा करावी, पूर्व करायचे, कुंभक्याचं प्रमाण समजावं. प्राणायामाने चित्त शुद्ध होते, प्राणायामाने वात पित्ताचे दोष नाश पावते, ध्यानाने माणूस भगवतमुख होतो, राग द्वेषादी दुर्गुणाचा नाश होतो. म्हणून रोज नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून श्रीहरीचं रोज ध्यान करावं. चित्त तेथे स्थिर होईपर्यंत ध्यान लावावं. ध्यान अनुक्रमे चरण, गोटा, गुडघे, जांगा, नाभी, स्तन, वक्षस्थळ, गळा, भुजा, आयुधे, शंख चक्र गदा कमळ, कौस्तुभ मणी, वैजयंती माळ, तुळशी माळा, मुख कमल, नेत्रांची चमक, ध्रुवमंडळ, भगवंताचं हसणं, याशिवाय ध्यानामध्ये इतर कशाचाही भाव नसावा. तुम्ही ध्यान करा महाराज. अशी सरळ बसा, मानेचा ताप, कणा पाठ करा. आता नका करू, लागले तयारी लगेच. असा पाठीचा कणा ताट करायचा आणि आपली दृष्टी या नाकाच्या शेंड्यावर जाऊ द्यायची. तू चाल दे,
ऐका ना, नाकाच्या दृष्टीवर शेंड्यावर आपली दृष्टी ठेवायची आणि हळूहळू डोळे बंद करायचे आणि त्या डोळ्यामध्ये देवाचे पाय, देवाचे गुडघे, देवाच्या जांघा, देवाचं नाभी कमल, देवाचे वक्षस्थल, देवाचं कंठ, देवाचे कुंडल, ऐका, देवाच्या भुवया, देवाचे डोळे, देवाच्या डोळ्यातली चमक, देवाचा मुख, त्या मुखावरचा सुंदर हसणारा भाव, हातातली शंख चक्र गदा पद्मा, गळ्यातली तुळशीमाळा, वैजयंतीमाळा, कंठमाळ, पिवळा पितांबर, ऐका ना, आणि ध्यान करावं महाराज. आणि असं जर ध्यान केलं, ऐका ना, साक्षात भगवंत आपल्या समोर उभे राहतात. थोड़ा ध्यान लगा, थोड़ा ध्यान लगा, थोड़ा ध्यान लगा, थोड़ा ध्यान लगा, कान्हा तोड़े तोड़े आएंगे, तुझे गले से लगाएंगे. थोड़ा ध्यान लगा, अखियाँ मन की खोल, अखियाँ मन की खोल, तुझको दर्शन वो दिलाएंगे. अखियाँ मन की खोल, अखियाँ मन की खोल, तुझको दर्शन वो दिलाएंगे, तुझे गले से लगाएंगे. थोड़ा ध्यान लगा, थोड़ा ध्यान लगा, कान्हा दौड़े दौड़े आएंगे. थोड़ा ध्यान लगा, थोड़ा ध्यान लगा, कान्हा दौड़े दौड़े आएंगे, तुझे गले
गोपाल कृष्ण भगवान की. वा. आता आम्ही बाहेर भागवत कथा करतो ना, भजन लावलं की एक एक बाई उठे महाराज. इथं उठत नाही. त्याचं कारण माझं मी असं लक्षात आणलं की या कथेला आले पण लग्नाच्या कथेला आलेल्या आहे. लगीन मग काय लागस? मान लागस. ओ माय, ऐक ना, मन मुराद, मन मोकळ्या पद्धतीने नाचा. इथेच नाचा. इथे नाचण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठेच नाही. इथं नाचणं म्हणजे साक्षात वृंदावनामध्ये नाचणे हो. इथं नाचणं म्हणजे साक्षात पंढरपुराच्या वाळवंटात नाचणं. इथं नाचत यायचं, नाचत जायचं. नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळ्या, सुख देई विसावारी. नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळ्या. सुख आणि विसावा या दोन गोष्टी मिळत असतात. बघा ना, तुम्हाला कितला का पाय दुखेत ना, तुम्ही 2 मिनिटं नुसते नाची पाहिजे गुंबळ खाली पा. उन्हात नसतं मला. उन्हात इथं बसायला जागा चांगली, चटया टाकल्यात, मस्त मंडप टाकलाय, लाईट लावले, सगळी व्यवस्था केली. आधी नाचायला गावावरती आणि डांबरी रोडवर नाचतीस डीजे ना पुढे. अरे इथे भगवंत आहे साक्षात. बाकी बिहारी, राधा नवन, वृंदावन के राजे, अरे विश्वाचा मालक, जगाचा मालक, अरे कन्हैया इथे विराजमान आहे महाराज. त्याच्या समोर नाचा, नाचू गाऊ, छंदे छंदे आनंदे. छंदा छंदाने नाचत दादा. ऐका, मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, वेळा झालो मी तव छंदे, वेळा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, मी गातो, मी गातो, मी गातो नाचतो. म्हणून कपिल भगवंताने आपल्या देवती आईला सांगितलं, आई प्राणायाम आसन लावा व ध्यान धारणा करावी. राग द्वेषादी दुर्गुणाचा नाश ध्यान धारणेनं प्राणायामाने होतं. आणि त्याच्यामध्ये भगवंताचं रूप पाहावं. रूप पाहता लोचनी, आणि त्या रूपामध्ये आपलं मन गुंतवावं. रूपी गुंतले लोचन, पायी विसावले मन. नंतर भगवंताच्या स्वरूपाची अनुभूती घेतली तर काय करावं? भक्त म्हणून देवाचं भजन करावं. नंतर भक्ती व भक्तांचं विविध प्रकारचे प्रकार समजवताना कपिलदेव देवतेला सांगतात, हे माते, सत्व रज तम युक्त भक्ती व भक्तांचे प्रकार आहेत. भक्ताचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. तसे भक्तांचे 5 प्रकार आहेत. आपल्याला 3च प्रकार माहिती आहे. सात्विक भक्त, राजस भक्त आणि तामस भक्त. भक्तांचे प्रकार आहे. आणि 4था भक्त आहे निर्गुण भक्त, आणि 5वा भक्त आहे निष्काम भक्त. आता कोणता भक्त कसा आहे? सात्विक भक्त विषय, यश, ऐश्वर याच्यासाठी कधीच भक्ती करत नाही. केवळ पाप नाशासाठी भगवंताला प्रसन्न करण्याकरता भक्ती करतो, त्याला सात्विक भक्त म्हणतात. दुसरा आहे राजस भक्त.
विषय, यश, ऐश्वर्य प्राप्तीसाठी भक्ती करतो त्याला राजस भक्त म्हणतात. मला फक्त राजवैभव मिळालं पाहिजे, ऐश्वर्य मिळालं पाहिजे, याच्याकरता भक्ती करतो त्याला राजस भक्त म्हणतात. ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी म्हणून भक्ती तर करतोच, पण त्याच्या भक्तीमध्ये दंभ, हिंसा, मत्सर भाव असतो. अशा भक्ताला तामस भक्त म्हणतात. आणि चौथा भक्त आहे निर्गुण भक्त. निर्गुण म्हणजे निष्काम भावाने अनन्य प्रेमाने भक्ती करतो ना, त्याला निर्गुण भक्त म्हणतात. आणि पाचवा आहे निष्काम भक्त. त्याला कसलीच आस नाही, कसलीच गरज नाही, त्याला कशाचीच अपेक्षा नाही. तो नित्य नेमाने दररोज फक्त दर्शन, स्पर्श, पूजा, स्तुती, दिनाचार, दया, सर्वात्मयामी भाव, समभाव, वैराग्य, आचरण, संतांचा आदर, यमनियमाचं पालन, शास्त्राचं वाचन, पठन, श्रवण, भगवंताच्या लीलांचं स्मरण करतो, हरिनामाचं संकीर्तन करतो, अहंकार त्यागून भागवत धर्माचं पालन करतो. असल्या प्रकारचा भक्तच माझी भक्ती करून माझी प्राप्ती करून घेतो. त्यालाच या जगामध्ये निष्काम भक्त म्हणतात. कसलीच अपेक्षा नाही. मग याच्यात कुठे बसतो आपण? आपण कोणती भक्त आहोत? आपली भक्ती रोज बदलते, आपला देव रोज बदलतो, आपला मंत्र रोज बदलतो, आपला गुरु प्रत्येक वारीला बदलतो. आपला दिवस उगवला की देव बदलतो. सोमवार आला की आपला देव बदलतो. बेले लिंगा सिधावे, बेल लिंगाकडे जातो. बेले लिंगा सिधावे. मंगळवार आला की अनादि निर्गुण, अनादि निर्गुण प्रगटले भवानी. अनादि निर्गुण मोह महिषासुर, महिषासुर मर्दनाला तापाची तापाची बावसी बावसी लवलाई. अनादि निर्गुण प्रगटले भवानी. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटले भवानी. असं जो म्हटलं ना, या घुमायला लागतील लगेच. मी एका गावाला कथा करत होतो आणि असं देवीचं गाणं लावलं, देवीचं भजन म्हटलं आणि बाईने केसच मोकळा काय बा. ऐका ना, बुधवार आला की एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. गुरुवार आला की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. शुक्रवार आला संतोषी माय फुटाणा खाय, तुम्ही काय नामली विधी. शनिवार नीलांजनम समाभासम रविपुत्र मेमागतम छाया मार्तंड संबुधम तम नमामि शनेश्वरम. ओम शनेश्वराय नमः. आणि रविवार आल्यावर अरे मोग्या समोग्या, अरे प्रेम नगरावारी, अरे सावधवनी भजन लागा देव करा कैवारी. अरे मल्हारीची वारी नमाला, मल्हारीची वारी नमाजा, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी नमाजा, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सावधवनी भजनी लागा देव करा कैवारी.
आपला दिवस बदलला की देव बदलतो, वारी बदलला की गुरु बदलतो, आणि गुरु बदलला की मंत्र बदलतो. दादा आपण कसले बघतो? आपल्याकडे दया नाही, प्रेम नाही, समभाव नाही. हो, आपण फक्त भक्ती करतो, आपलाही उद्धार होत नाही आणि आपल्या वंशाचाही उद्धार होत नाही. ऐका ना, म्हणून भक्तांचे भगवंताशी गुण मिळाले पाहिजे. भक्ताचे भगवंताशी गुण मिळाले तरच मिलन होतं महाराज. जसं आपण मुला मुलीचं लग्न करतो, ब्राह्मणाकडे पत्रिका काढायला जातो, काय पाहतो? गुण पाहतो. किती गुण पाहिजे हो? जर मुला मुलीचं लग्न करायचं असेल तर किती गुण पाहिजे? अय लाजगाव, तुमच्या गाव मध्ये लग्न करतच का नाही? ब्राह्मणाकडे जाता का तुम्ही? किती पाहिजे? 36. वा, कमीत कमी किती पाहिजे? 27. कमीत कमी 25. कमीत कमी 18. 18च्या खाली चालत नाही. ऐका ना, हो, आता तर कुंडली पाण्याचा विषय राहिला नाही भाऊ. आता पत्रिका फेल आहे, कुंडल्या फेल, पत्रिका फेल. फक्त ते दोघच पास होतात, आपण सगळा नापास. ऐका ना, पण करावं माणसाने, पण निदान आपल्या कक्षेत असावं. निदान गोत्र तरी बदलू नये. आता गोत्र बदलून बऱ्याच मुली चालल्या, रडावं लागतं दादा. नीट ऐका. हो, पण इथे गोत्र एक आहे. एकाच वंशात, एकाच रक्तात, एकाच समाजात, एका जातीत, एका गोत्रात विवाह आहे, तो समाज मान्य आहे. पण तुम्ही आपला धर्म, आपली जात सोडून जर दुसरीकडे गेलात तर नरकाची वाट आहे. आणि म्हणून जीवनामध्ये तर सर्वसामान्य मुला मुलीचं लग्न करायचं असेल तर आपण 36 गुण पाहतो. पण खरं सांगू का, देवाशी लग्न करायचं असेल, देवाशी मिलन करायचं असेल, देवाशी एकरूप व्हायचं असेल तर 36 गुण असावे लागतात. कुणामध्ये? भक्तामध्ये. आणि त्या 36 गुणांचं वर्णन ज्ञानोबाने, भगवान गोपाळ श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये केलं आहे. 12व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकापासून तो 19व्या श्लोकापर्यंत केलंय. फार सुंदर आहे. आदिवेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव च निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मात्र नैषमय्यर्पित मनोवृत्तियो मत्तस्मै प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च हर्षामर्ष परिद्वेगिर्यो मत्तस्मै प्रियः अनपेक्ष दक्ष उदासीनो गतवेता सर्वारंभ परित्यागी भक्तिमान मे समय प्रियः यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान में प्रियो नरा समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमती भक्तिमान में प्रियो नरा. हे 12व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकापासून तो 19व्या श्लोकापर्यंत या 6 श्लोकांमध्ये भक्ताचे 36 गुण सांगितले आहेत महाराज. म्हणून हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसानं भगवद्गीतेचं श्रवण केलं पाहिजे, भगवद्गीताचं वाचन केलं पाहिजे, भगवद्गीतेचं पूजन केलं पाहिजे. आपल्या धर्माचा स्वाभिमान आपण ठेवलाच पाहिजे.
आपल्या पंथाचा स्वाभिमान आपण ठेवलाच पाहिजे, आपल्या जातीचा स्वाभिमान आपण ठेवलाच पाहिजे, आपल्या राष्ट्राचा स्वाभिमान आपण ठेवलाच पाहिजे, आपल्या देशाचा स्वाभिमान आपण ठेवलाच पाहिजे आणि आपल्या वंदे मातरम आणि राष्ट्रगीताचा सन्मान आपण केलाच पाहिजे. आणि मग धर्माचं प्रत्येकाने आपापल्या धर्माचं अधिष्ठान जपलंच पाहिजे महाराज. आणि असे 36 गुण जो भक्ताचे भगवंताशी जुळलं झालंय तर मिलन होतं महाराज. संत मीराबाई राजपूत समाजामध्ये जन्माला आली. महाराणा राजपूत समाजामध्ये जन्माला आली. राजाची मुलगी होती, मेवाडच्या राजाची मुलगी. पण महाराज सर्व ऐश्वर्य सोडलं, सर्व संग परित्याग केला आणि निष्काम भक्तीनं भगवंताचं स्मरण करू लागलं, भजन करू लागली. त्याच्या रूपामध्ये समरस झाली. आपलं मन त्या भगवंताच्या रूपामध्ये गुंतवलं आणि त्या भगवंताचं दिवस रात्र भजन केलं. आणि काय झालं? ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो हरे गली हरे गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. महलों में पली बनके जोगन चली, महलों में पली बनके जोगन चली, वो तो हरे गली हरे गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन. मेवाडच्या राजाची कन्या होती. नीट ऐका, मेवाडच्या राजाची कन्या होती आणि ती भगवंताशी एकरूप झाली. दिवस रात्र कन्हैयाचं चिंतन करू लागली. ही गोष्ट राजाला कळाली, बापाला कळाली. आणि त्या बापाने सांगितलं, ए कुलनासी, तू कुलाचा नाश करणारी. म्हणून राजानं विषाचा प्याला पाठवला. राणा ने विष दिया मानो अमृत पिया, राणा ने विष दिया मानो अमृत पिया. मीरा सागर में सरिता समाने लगी, मिथिला को सहे मुझसे गोविंद कहे. मीरा गोविंद गोपाल गाने लगी, मीरा सागर में सरिता समाने लगी. दुख लाखों सहे मुझसे गोविंद कहे, हो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन. लगन म्हणजे एकरूप होणं बर का. लगन म्हणजे काय? मोबाईल मध्ये एकरूप होणं. लगन म्हणजे काय? एकरूप होणं. पती पत्नीनं एकरूप होणं म्हणजे लगन आहे महाराज. भक्तानं देवानं एक रूप होणं म्हणजे लग्न आहे. ऐसी लागी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. आमचं लग्न लागत नाही तरी आम्ही एवढे मगन होऊन जातो. 36 गुण पाहिजे. म्हणून जीवनामध्ये निर्गुण भक्तवास, निष्काम भक्तवास ऐका ना. आणि 36 गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. सर्वांना समभाव ठेवा.
पती पत्नीनं एक विचारानं जीवन जगणं म्हणजे हाच एक मोठा परमार्थ आहे दादा. हीच एक मोठी भक्ती आहे. पती पत्नीनं एका विचारानं जीवन जगणं, अरे हीच मोठी भक्ती आहे. हाच मोठा परमार्थ आहे. त्या परमार्थामध्ये त्याचे आई वडील विठ्ठल आणि रुक्मिणी आहे. आणि म्हणून हा संसार फुलवण्याकरता माणसाने निष्काम भक्त झालं पाहिजे. सर्वांवर सारखं प्रेम केलं पाहिजे. घरातल्या येणाऱ्या लक्ष्मीनी, घरात येणाऱ्या नवीन लक्ष्मीनी काय केलं पाहिजे? सगळ्या घराची जबाबदारी घेतली पाहिजे. सगळ्यांची सेवा केली पाहिजे. सगळ्यांना खाऊ घातलं पाहिजे. सगळ्यांना खाऊ घातल्यानंतर आपण खाल्लं पाहिजे महाराज. सगळे झोपल्यानंतर आपण झोपलं पाहिजे. आणि सगळ्यांच्या उठण्याच्या आधी आपण उठलं पाहिजे. ही लक्ष्मीची धारणा आहे दादा. आणि जी स्त्री हे काटेकोरपणे पाळते संसारामध्ये, त्या घरामध्ये लक्ष्मी आनंदाने वास करते. म्हणून या 4-5 गोष्टी लक्षात ठेवा. आणि संसार त्याच्यासाठीच आहे. संसार एकट्या करता नाही आहे. आज आम्हाला वाटतं आम्ही दोघं नवरा बायको राहू, नाही जमणार. ऐका ना, माझी आई मला 2 दिवस दिसली नाही ना. माझी आई मला 2 दिवस दिसली नाही ना, तर माझं दुःख आणि दुःखाने ओथंबून जातो दादा. कथेला जरी 8 दिवस बाहेर असलो, पण निदान दिवसातून एकदा का होईना मी आईशी बोलल्याशिवाय राहत नाही. म्हणून आईची काळजी घेतली पाहिजे, बापाची काळजी घेतली पाहिजे. आईसारखं बापासारखं दैवत नाही या जगामध्ये. आणि म्हणून संसारामधलं सगळ्यात मोठं सुख आहे त्याचा. अरे तुम्ही थकून भागून या, काबाड कष्ट करून या, केलेच पाहिजे. काबाड कष्ट केल्याशिवाय जमणार नाही. पण काबाड कष्ट करून आल्यानंतर किमान अरे 2 मिनिटं का होईना आपल्या आईजवळ बसा आणि आपलं आहे डोकं आईच्या मांडीवर ठेवा. अरे नुसता मांडीवर डोकं ठेवल्यानंतर आईचा हात आपल्या केसांमध्ये घुसला ना दादा, तर आपल्या शरीरातलं सगळं दुःख, दिवसभराचे कष्ट, वेदना अरे क्षणार्धामध्ये नष्ट होऊन जातात दादा. म्हणून मी किमान या गोष्टी पाळतो. मी रोज आईचं दर्शन केल्याशिवाय बाहेर पडत नाही. आईशी प्रेमाने बोला, बापाशी प्रेमाने बोला. आईचा अनादर होईल, बापाचा अनादर होईल, असं जीवन कधीच जगू नका दादा. हे कोणा एकट्यासाठी नाहीये, हे जे करतात त्या सर्वांसाठी आहे. माझी कथा कोणा एकट्यासाठी नाहीये. हे उद्बोधन, हे प्रबोधन हे सगळ्या समाजासाठी आहे. मी नेहमी सांगत असतो, एखाद्या परमार्थ कमी करा, भजन कमी करा, पण निदान जीवनामध्ये एकदा आपल्या आईची दिवसातून आठवण काढा. कर माय पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला. कर माय पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला. दुखवू नको रे कधी मानसा तुझ्याच आई बापाला. दुखवू नको रे कधी मानसा तुझ्याच आई बापाला. आई बापाला, आई बापाला, आई बापा, आई बापाला. कर माय पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिका. कर माय पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला. विसरू नको रे कधी मानसा तुझ्याच आई बापाला. दुखवू नको रे कधी मानसा तुझ्याच आई बापाला. आई बापाला.
विसरू नका. आणि ज्याच्या घरामध्ये आईबाद आहेत ना दादा, समजून घ्यावा त्या घरामध्ये पंढरपूर आहे. बाप गेल्यानंतर कळतो बापाची अस्तित्व. 9 वर्ष झाले दादा, खूप पोरका झालोय मी. सगळे माझ्याकडे, सगळे माझ्याकडे हो, काहीच कमी नाही. 1000 रुपयाची कपडे रोज घालतो. सोनं नाणं पैसा घरदार सगळे, मान सन्मान आदर. लोक एका शब्दाची, एका छबीची, एका फोनची वाट पाहतात दादा. जाऊ का जेव्हा पाऊल टाकतो ना, आणि पाऊल टाकल्यानंतर ज्या वेळेला मी अडकतो ना, त्यावेळेला मला जगामध्ये कुणाचीच आठवत येत नाही. मला आठवण येते ती फक्त माझ्या परलोकी गेलेल्या बापाची. जोपर्यंत बाप होता तोपर्यंत उन्मत्तपणाने जीवन जगत होतो. पण बाप गेल्यानंतर हातबल होतो. पण पावली चालत असताना, संकट येत असताना फक्त बापाने दिलेले विचार जरी अंतःकरणामध्ये आणले तरी आपल्या समोरचा संघर्ष, आपल्या समोरचा अटकाव, आपल्या समोरचं दुःख अरे क्षणार्धामध्ये नाहीसं होतं. एवढी ताकद बापाच्या संस्कारामध्ये, विचारामध्ये आणि त्याच्या पालन पोषणामध्ये आहे. म्हणून जीवनामध्ये कधी बापाला विसरू नका, आईला विसरू नका. म्हणून येणाऱ्या स्त्रीनं, घरामध्ये येणाऱ्या नव्या सुनेनं सगळ्यांवर सारखं प्रेम केलं पाहिजे, सगळ्यांवर सारखा भाव ठेवला पाहिजे आणि सगळ्यांवर सारखी